राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, आज नेहमीप्रमाणे लवकर उठले आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि त्याच्यामुळे आज मी पूजा करते. पहिली स्वच्छ झाडून घेते आणि ताटे करून रांगोळी काढते. असं असं सणवार आहे ना, तर काय सणवारालाच रांगोळी काढते. असं काय मला जास्त रांगोळी येत नाही, पण आपलं मी प्रयत्न करते. सणावाराला रांगोळी काढायची ही आपली संस्कृती. येऊ रांगोळी नाही येऊ रांगोळी, फुल प्रयत्न करायचे. जसं आम्ही केला, भले खराब आली ना पुसायची, लहान मोठी छोटी कसली बी काढायची, प्रयत्न सोडायचे नाही. आणि मी ते आज केलंय. सुंदर सुंदर, आम्हाला दोघींना सुंदर वाटते. बरं आवरून झालंय, मस्त नटून बिटून सगळं छान छान झालंय. आता जायचं फिश ऑन डिशला. आमच्या रेस्टॉरंटला जाणार, तिथं रांगोळी वगैरे काढणार, आवरणार, सगळं साजरं करणार आणि मग जाणार छावा पिक्चर बघायला. पहिल्यांदा आईच आवरून देते. छान वेणी, फणी, गजरा. गजरा हवा ना, महाराष्ट्रीयन आपला लोक म्हणजे गजरा तर हवाच. साडी जी आहे ना, ही साडी मम्मीची आहे आणि हा ब्लाऊज माझा आहे. मॅच करतोय की नाही सांगा मुलींनो? म्हणजे मॅच करतो म्हणून माझी साडी घातली. काय ज्या मुलींना 4-5 बहिणी त्यांना मी रिलेट करेल, कारण की साडी एक घ्यायची आणि मग ती सगळ्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या ब्लाउजेस वर घालायची. छान छान. ओके नाही बरोबर. काय झालं? थांब ना 1 मिनिट थांब. ओंकारला चहा करा सांगते आपल्याला. सांग. ओंकार चहा ठेव ना बाळा. सांगितलं मला शुगर फ्री. आता आयता चहा मिळणार आपल्याला, काय टेन्शन नाही. मला नाही लागत. कानातलं घाल. किती मुली आहेत तुला? मला 4 मुली आहेत, पण माझं आवरून बसते आणि तुमचं आवरायला लागतं मला. धरणच घाल, बांगड्या घाल. 4 मुलींचा गोंधळ किती होत असेल? मग माझं आवरून बसली कधीची. तू आवरती करते. घाल पटकन, दर बांगड्या घाल. उशीर होईल तिकडे जायला. दिवस कसला. महाराष्ट्रीयन लुक म्हणजे हिरव्या बांगड्या हव्याचा आहे. लव हिरव्या बांगड्या. खरंच. अजून कोणाकोणाला हिरव्या बांगड्या आवडतात प्लीज? नथ घाल, नथ घाल. अगं एक कमी आहे का? नाही ठीक आहे. नथ घाल. नथ छोटीशी माशाची नथ आहे माझ्याकडे. पारंपरिक आपला साज. नाही खरंच पारंपरिक. मला खरंच बघा प्रेम बघा अडकलं. ते मला सोडून जाऊ नकोस मयू प्लीज. आई माझ्या साडीची जर गेली. मयू मला सोडून कधीच जाऊ नकोस. नाही ना तसं. हा काय म्हणत होते मी? जावा तर लागतेस ना. हा जाते. मी काय म्हणत होते की टिकली राहिली ना ग, महत्वाची टिकली राहिली. दर मिला ती पण चंद्रकोर. लागली का? आता मराठी मुलगी तयार झालेली आहे फायनली. चंद्रकोरी शिवाय मराठी मुलगी म्हणजे कळालं का? आता हसून घेतो, कारण की मूवी पाहून येताना रडत येणार आहेत आम्ही. 1 कप पाणी ठेवू. हा. आणि 1 कप पाणी ठेवून चहा पावडर, अद्रक टाक आणि ते उकळलं की 3 कप दूध टाक. 3 कप दूध टाकले. हे बघ काय झालंय. तू साय टाकली. अरे साई नाही टाकली, साईच्या बाजूबाजूने टाकलं आणि चहा गाडी टाकल्यावर काय होतं तुला दाखवतो. अरे ते आलं येते, एवढं आलं टाकलं तू. एवढं नाही. हे बघ चहा गाळायला टाकल्यावर काय होतं बघ, गळतच नाही. नाही असं कसं गळता येते? त्यात साई कसं गळेल? साई बिन आलं. महाराष्ट्रातली या भारतातली मुलं किती अशिक्षित आहेत. काय तुम्ही आई लोकांनी केलंय सगळं. अगं चहा बनवायला येतो त्याला, येतो माहिती की मला. बघा दुसरा अडाणी मुलगा. जाऊ तुम्ही नाही खेळत.
बाबा मिक्स करतो चॅनलला काय नाही येत बी नाही. काय रे महाराष्ट्राचं व्हायचं देवा. अरे काय ते शिवाजी महाराज संभाजी महाराज होते. तुमचं काय रे आजकालच्या पोरांचं बघू. मीच बनवतो ह्याचं काय नाही. देवा देवा. आले 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 आले. जावई आले जावई आले जावई आले. काय पडले जागेवर. ही माझी दुसरी मुलगी प्रज्ञा. हॅलो. आणि हा माझा नातू. ह्याला मी गेले 4 वर्षापासून शिवाजी बनवतोय आणि आज पण बनवणार आहे. मामा बाजूला सरक. दरवर्षी मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी करतो आमच्या फिश ऑन डिशवर. तुम्ही आमच्या पेजवर पाहू शकता. आम्ही लिंक शेअर करणारच आहे खाली, इंस्टाग्रामची लिंक. आणि तुम्ही पहा कसा हे कार्यक्रम झाला आणि कसा आम्ही साजरा केला. आवडला का सांगा. आवडलं का सांगा. आई बंद कर. तिकडे बघ बेटा. बेटा तिकडे बघ. हात वर कर. याच्यावर असतं ते राजा, याच्यावर असतं ते. जे पण असतं त्याला जरा थांब ना, याच्यावर घे ना रानू. याच्यावर असतं ते, आत असतं पूर्ण. मला माहिती आहे ना, मी सजवते त्याला. हा देते कलू. गर्दीतच मज्जा येते. 1 आणि 2 लोक जाऊन मज्जा नाही येत. गर्दीत मजा येते. हो. चेंबली का मग तू आता? मी तर चेमली पण जावाय जरा हळवा. आई लेट झाला आपल्याला. नाही हो, जातोय पोचतोय आपण. एमडी माऊ हा छावा पिक्चर मध्ये हा ते संभाजी महाराज होते, त्यांनी एका लायनला डिफीट केलेलं. हा. ते पण दिसणार का? हो बेटा सगळं दिसणार. अजून आणि- खूप छान छान त्यांनी जे जे पराक्रम केले ते आणि दिसणार. आणि आणि ते त्यांना एवढं बॅड आणि त्यांना टॉर्चर केलं, त्रास ते दिला. पण दाखवणार. हो बेटा ते लास्टला दाखवणार आहे. तू जास्त बघू नको. हा ठीक आहे. थिएटर मध्ये पोहोचलोय तरीही शिवाजी महाराजांचा मेकअप काही उरकत नाहीये. महाराज थोडस ऍडजस्ट करा ना. सबुरीने घ्या ना. सबुरी म्हणजे थोडस धीरानं घ्या ना. धीराने म्हणजे धीरानं म्हणजे कसं? पेशन्स पेशन्स. पेशन्स. छान सुंदर सुंदर. पेशन्स म्हणजे राहू दे का? असू दे. पेशन्स म्हणजे तिला माहिती का? पेशन्स म्हणजे काय सांगा प्लीज. कमेंट्स मध्ये विचारूयात लोकांना. आज वेळेत आलो. दरवेळेस मूवीला लेट येणार आहे आम्ही. आज या मूवीला वेळेत आलो ठरवल्याप्रमाणे. एकदम वेळेला आलोय एकदम. चला यावंच लागणार माझी होतं. तुलाही झालेली. जावयाची तशी एकदमच ताकीद होती. साडी घालू ना वेळेवर. महाराजांना आज जायचंय असं महाराज म्हणतायत. महाराज चला छावा सुरू झाला. किल्ले जिंकायचे का हे? महाराज तलवार घ्या ना तुम्ही.
मला जाऊन द्यायचं नाही तर मी माझ्या तलवारीने तुम्हाला ते फक्त member म्हणून करावं. एक राहिला पण. अगर तुम्ही time limit नाही केले, अगर तुम्ही हा time बाबू कशी तलवार करणार? अगर तुम्ही मला लेट टाइम नाही दिली तर मी तुमची हत्या करेन. हे मेरा आदेश है. या गेम झोन मध्ये नाही नेलं तर आमची हत्या होणार आहे. महाराज त्यांच्या मूळ रूपात गेलेत आता. महाराज महाराज बाल रूपात गेले. अरे बापरे. महाराज महाराज पिक्चरला लेट होते महाराज. चला प्लीज. शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की मौत से डराएगा? हमारी मौत मना दोगे। हर घर एक नया सिवा एक नया संभव पैदा करेगी, लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत की मर्जी। गणपति, भूपति, प्रजापति, स्वर्ण रत्न श्रीपति, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायंकार पंडित, शस्त्रार्थ शास्त्र पारंगत, न्यायशिषि धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, शिवाधीश्वर, श्रीमान योगी, रयत राजा, कीर्तिवंत, बुद्धिवंत, नीतिवंत, राजमान्य, राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी, श्रीमंत, विश्वभूषण, राजाधिराज, महाराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्म संस्थापक, धर्मवीर, ज्ञान गोविंद, मुघल संवारक, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. ओम नमः पार्वती पते. हर 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 भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा सहन करू शकतो, बाकी कोणीच सहन नाही करू शकत. तुझं काय म्हणणं आहे? मी त्या काळात गेले बाबा. मला नाही त्यांचं हाल बघून सहन नाही झालं. मला एकदम हृदय भरून आलं. मला काय वाटलं आहे? शेवट नव्हता बघवत. खूप वाईट वाटलं. त्यांनी आपल्यासाठी काय काय केलं म्हणून आपण आहे.
तुझं काय म्हणणं आहे? राजे होते तेव्हा म्हणून आपण आज आहे, तर आपण पण असतो. प्रवास इकडे, तुला काय कसं वाटला? कसा होता मूवी? 40 असायचं, 40 दिवस असे होते. हो बेटा, त्यांना 40 भेटले तर कसं सांगतो. गेलं बघ आपण किती त्रास. थोडस काय झालं तर आपण काय बोलतो, मला असं असं होतंय. केलं की 5 मिनिटामध्ये मग त्यांनी किती सहन केलं, मग आपल्याला पण सहन करावं लागतं का नाही? तुला कसा वाटला पिक्चर? मला खूप गरजेचा वाटला. असे भरपूर सारे, जर आपण मराठी इंडस्ट्रीला पण बघायला गेलो तर असं वाटतं की भरपूर सारे असे मूवीज बनायला पाहिजे ज्यातून जो इतिहास माहिती नाही आहे नव्या पिढीला तो पोचतो. आणि होपफुली असे पिक्चर बनत राहिले तर आणखीन इतिहास लोकांना कळेल. आणि असा कुठलाही मूवी आला तर त्याला आणखीन एंगेजमेंट मिळायला पाहिजे, आणखीन लोकांनी जायला पाहिजे. गरजेचे मूवीज. कसा लागा मूवी? हा पिक्चर हिंदुस्थानातील सगळ्या लोकांनी बघितला पाहिजे, जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती आणि त्याग आणि स्वराज्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की त्यांचं काय स्वप्न होतं. आणि प्रत्येकाने पण त्या स्वप्नाचा पिच्छा केला पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. थोडक्यात पण छान. कसा वाटला तुम्हाला? कसा वाटला पिक्चर तुम्हाला? तुम्हाला काय सांगायचं आहे या पिक्चरमध्ये? आता धर्मवीर एकच, ते म्हणजे राजे छत्रपती संभाजी महाराज. आणि खरंच ते छावा आहेत आणि तेच छावा राहतील. तर एवढीच इच्छा आहे की भारतातल्या प्रत्येक माणसाच्या कानाकानात हा छावा निर्माण व्हावा आणि ते हिंदुत्वाचं आणि हिंदू धर्माचं, हिंदू राष्ट्राचं त्यांनी जे आपलं बलिदान केलं ते बलिदानाचं सार्थक करावं. छावा चित्रपट बघून दिसतो तुम्ही घरी येऊ नका, तर त्याच्यातून काहीतरी शिका की जेणेकरून आपलेच लोकांनी आपले जर पाय खेचले तर त्याचा उपयोग नाही. तर त्याच्यातून प्रगती करा आणि चित्रपट पाहिल्यासारखी तुम्ही त्याच्यातून भरपूर शिकून सार्थक करा, पुढे सार्थक करा. या चित्रपट पाहिल्याचं सार्थक करा अशी माझी ही इच्छा. दिवसभर खूप मज्जा केली, खूप शिवरायांचा आज जन्मदिवस, खूप मज्जा केली. संध्याकाळी पिक्चरला गेलो आणि पिक्चर बघून खूप भावूक झालो, खूप म्हणजे खूप. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला बघा आणि शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका.